नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचं आपण समज करू शकतो. कोणालाही समजण्यासाठी एकमेव भेटणं हे गरजेचं असतं. आपण कोणालाही भेटल्याशिवाय त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती देऊ शकत नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपण समजू शकतो. त्यामध्येच एक म्हणजे व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची माहिती भेटते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्व काय आहे त्याविषयी माहिती समजून घेणार आहोत. पण मंडळी, त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. नंबर 1, ए अक्षर. या अक्षराचे लोक खूप मेहनती, धैर्यवान असतात. हे आकर्षक व्यक्तिमत्ववाले असतात व त्यांना अशीच लोक पसंत येतात. यांच्यात कोणत्याही परिस्थितीत राहण्याची एक गजब क्षमता असते. यांना युनिक वस्तूच पसंत येतात. हे गर्दीतून देखील एकटे असतात. ते आपल्या करिअर व कामाप्रती एकदम प्रयत्नशील असतात व आपले लक्ष ते प्राप्त करतात. रोमांसपासून थोडं दूर राहतात. ही लोक प्रेमळ व जवळीक नात्याचे महत्त्व देतात. ए नावाच्या व्यक्तीमध्ये खूप हिंमत असते. जर यांची काही कमतरता बघाल तर ते खूप रागीट असतात. त्यांना पटकन राग येतो. नंबर 2, बी. यांचे नाव बी अक्षरापासून सुरू होते. ते आपल्या जीवनामध्ये नवनवीन मार्ग मिळवण्यात विश्वास ठेवतात. आपले लक्ष समजून त्यात पुढे जाणे यांना आवडत नाही. बी अक्षरवाले लोक जरा संकुचित वृत्तीचे असतात. ते खूप सेन्सिटिव्ह स्वभावाचे असतात. ते लवकर कोणामध्येही मिसळत नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये खूप काही संभ्रम असतात जे त्यांच्या जवळच्या लोकांना देखील माहिती नसतात. पण ज्यांना ते सांगतात त्यांच्याशी ते नेहमी सत्यानेच वागतात. रोमांसच्या बाबतीत हे थोडे खुले असतात. प्रेमाची कबुली लगेचच ते देतात. प्रेमामध्ये यांना खूप धोकाही भेटतो. यांना स्वतःवर कंट्रोल ठेवता येतो. सुंदर वस्तूंचे यांना खूप वेड असते. नंबर 3, सी. या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळवतात. त्यांचा चेहरा हा आकर्षक असतो. यांचे भाग्य नेहमी त्यांच्यासोबत असते. यांना जीवनामध्ये सफल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ते दिसायला खूपच सुंदर असतात. सी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतात. आनंदात देखील सहभागी ते झाले नाहीत, पण दुःखात ते नेहमी पाठिंबा देतात. हे हे ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची ते नेहमी साथ देतात. पण जर यांना कोणी प्रेमामध्ये व्यक्ती भेटला नाही तर ते एकटे देखील खुश असतात. तसे तर हे स्वभावाने खूप भावुक असतात. नंबर 4, डी. या व्यक्तींना प्रत्येक कार्यामध्ये सफलता भेटते. कधी जरी भाग्याने साथ दिली नाही तरी यांना ते विचलित होऊ नयेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांना खूप सारे सुख लिहिलेले असते. लोकांकडे लक्ष न देता स्वतःच्या मनाचे करणे यांना आवडते. जे हे ठरवतात तेच ही लोक करतात. यांना सुंदर दिसण्यासाठी सजण्याची देखील गरज पडत नाही. ते जन्मताच स्मार्ट असतात. कोणाचीही मदत करण्यास ही लोक नेहमी तत्पर असतात. डी नावाचे व्यक्ती प्रेमासाठी खूप हट्टी असतात. ज्यांना ते पसंत करतात ते भेटण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. नाती निभवण्यासाठी हे खूप विश्वासू असतात. नंबर 5, ई. ही लोक तोंडावर बोलणारी असतात. हसत खेळत जीवन जगणे यांना आवडते. त्यांना त्यांच्या इच्छेविरोधात सर्व वस्तू भेटतात. जे यांना मध्ये टोकतात त्यांच्याशी ते लगेचच किनारा करतात. त्यांना वस्तू या व्यवस्थित एकसारख्या ठेवणे पसंत आहे. बेशिस्तपणा त्यांना आवडत नाही. प्रेमासाठी ते जास्त सिरियस नसतात. त्यामुळे त्यांचे प्रेम शेवटपर्यंत जात नाही. जे लोकांवर हे प्रेम करतात त्यांच्याप्रती ते खूप खरे असतात. नंबर 6, एफ. एफ नावाचे लोक खूप समजदार व कोणतेही काम जबाबदारीने निभवतात. यांना एकटे राहणे आवडते. हे स्वभावाने खूप भावुक असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कॉन्फिडंट असतात. विचार करून खर्च करतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही बॅलन्स असते. या लोकांना प्रेमाचे महत्त्व माहीत असते. हे स्वतः खूप आकर्षित असतात. तसेच रोमॅन्टिक देखील असतात. नंबर 7, जी. ही लोक दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. प्रत्येक परिस्थितीत हे स्वतः उभे राहतात. हे कोणतीही गोष्ट फिरून सांगत नाहीत. जे मुद्द्याचे आहे तेच ही लोक मत मांडतात. कारण हे मनाने खूप साफ असतात. तसेच जीवनामध्ये पुढे जाताना विचार करूनच जातात. हे प्रेमाच्या बाबतीत इमानदार असतात. प्रेमाच्या बाबतीत हे समजूतदारीने व धैर्याने काम करतात. कमिटमेंट करण्याआधी कोणावरही खर्च करणे त्यांना बेकारीचे काम वाटते. नंबर 8, एच.
या लोकांना पैसे खूप महत्त्वाचे आहेत. ही लोक स्वभावाने खूपच हसतमुख असतात. त्यामुळे त्यांच्या जवळपास नेहमी प्रेमळ लोक राहतात. ही लोक हृदयाने खूप चांगली असतात. यांचे नेचर हे रॉयल असते. तसेच आपल्या मस्तीमध्येच ही लोक जीवन जगत असतात. ही लोक पटकन निर्णय घेतात. दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. यांना प्रेम व्यक्त करता येत नाही, पण जेव्हा हे प्रेम करतात तेव्हा अगदी मनापासून ते प्रेम करतात. हे स्वतःच्या मानसन्मानाविषयी खूप चिंतित असतात. नंबर 9 आय या अक्षराचे लोक ही कलाकार असतात. ही लोक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात. पण वेळ भेटली तर हे पलटी मारतात. पण त्यावेळी कोण योग्य व कोण अयोग्य यांना फरक पडत नाही. ही लोक प्रेमासाठी भुकेलेली असतात. ही लोक कोणतेही काम खूप विचारपूर्ण करतात. स्वभावाने ही संवेदनशील असतात. दिसण्यासाठी सुद्धा ही खूप सुंदर असतात. नंबर 10 जे या नावाची लोक चंचल स्वभावाची असतात. ही लोक खूप चिडतात. यांच्यामध्ये चांगल्या गुणासोबतच सुंदरता व समंजसपणा असतो. जे यांना करायचे तेच ही लोक करतात. ही लोक शिक्षणाच्या बाबतीत थोडी मागे असतात, पण जबाबदारीचा विषय असेल तर सगळ्यात पुढे असतात. या लोकांना सर्व पसंत करतात. जीवनसाथी रूपात ज्यांना भेटतात ते नशीबवान असतात. जीवनाच्या प्रत्येक वाटेत ही लोक एकमेकांशी साथ निभावून राहतात. नंबर 11 के या लोकांना प्रत्येक कामात परफेक्शन लागते. यासाठी बेडशीट असो किंवा ऑफिसचे पेपर असो, यांना सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित लागतात. दुसऱ्यांपेक्षा वेगळे चालणे यांना आवडते. पैसे कमवण्यासाठी हे लोक सगळ्यात पुढे असतात. स्वभावाने हे लोक रोमॅन्टिक असतात. ही लोक प्रेमाची कबुली सर्वांसमोरच करतात. यांना स्मार्ट व समजून घेणारा जोडीदार हवा असतो. जोपर्यंत असं कोणी भेटत नाही तोपर्यंत शोध त्यांचा चालूच असतो. नंबर 12 एल ही लोक खूप चार्मिंग असतात. यांना जास्त कोणत्याही गोष्टीत रस नसतो, पण छोट्या छोट्या गोष्टीने ही लोक खुश होतात. पैशांच्या संदर्भात समस्या असतात, पण कोणत्याही परिस्थितीने ते या समस्या सोडवतात. ही लोक अन्य लोकांशी प्रेमाने वागतात. ही लोक त्यांच्या कल्पनेतच हरवलेली असतात. आपल्या परिवाराला त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा ते मानतात. स्वभावाने रोमॅन्टिक असतात. प्रेमाच्या बाबतीमध्ये हे आदर्शवादी असतात. जीवनसाथीवर ते खूप मनापासून प्रेम करतात. नंबर 13 एम ही लोक काही गोष्टी यांच्या मनामध्ये ठेवतात. असं म्हणतात की अशी प्रवृत्ती दुसऱ्यांसाठी कधीकधी खूप खतरनाक असते, पण यांचा स्वभाव असा असतो की ते मनाने बोलून मोकळे होत नाहीत व नेहमी चिंतित राहतात. यांचा स्वभाव हा खूप जिद्दी असतो, जो त्यांना कधीकधी अडचणीमध्ये देखील टाकतो. तसे तर आपल्या फॅमिलीला हे खूप प्रेम करतात. हे खर्च करण्याआधी जास्त विचार करत नाहीत. हे चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होतात. प्रेमाच्या बाबतीत हे संवेदनशील असतात. ज्या नात्यात हे असतात ते मनापासून निभावतात. त्यांना असाच जीवनसाथी हवा असतो जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल. नंबर 14 एन ही लोक खूप मोकळ्या मनाची असतात. ही लोक कधी काय करतील याचा त्यांना देखील भरोसा नसतो. खूप महत्त्वाकांक्षी असतात. ही लोक कामाच्या बाबतीत परफेक्शन असतं. यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आकर्षण असते, जे समोरच्या व्यक्तीला आकर्षित करते. यांना आधारभूत वस्तूंची कोणतीही कमतरता नसते. दुसऱ्यांची स्वतःहून ही लोक कळ काढतात. ही लोक आर्थिक दृष्टीने संपन्न असतात. हे प्रेमात अगदी प्रामाणिक असतात. हे स्वभावाने रोमॅन्टिक व नात्या बाबतीमध्ये संवेदनशील असतात. नंबर 15 ओ या अक्षरांची लोक खूप तेज व फास्ट मेंदूचे असतात. ही लोक कमी बोलतात व करून जास्त दाखवतात. त्यामुळेच ही लोक लवकर यशस्वी होतात. तसेच समाजाला धरून राहणे यांना आवडते. जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रेमाच्या बाबतीत हे प्रामाणिक असतात. आपल्या साथीला धोका देणे यांना आवडत नाही व त्यांची अपेक्षा ही समोरील व्यक्तीकडून तीच असते. नंबर 16 पी या अक्षराची लोक अनेक संकटांनी ग्रासली असतात. त्यांना आवड वेगळीच असते, पण त्यांच्याबरोबर होतं वेगळेच. ही लोक काम एकदम परफेक्शनपणे करतात. त्यांच्या कामात पारदर्शकता असते. त्यांचे विचारही खुले असतात. ही लोक त्यांच्या जवळपासच्या लोकांची काळजी घेतात. सगळ्यांना सोबत घेऊन ते चालतात. कधीकधी आपले विचार दुसऱ्यांवर लादणे यांना नुकसानदायी होऊ शकते. प्रेमाची गोष्ट म्हटले तर हे सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करतात. कधीकधी आपल्या साथीदारासोबत यांचे खटके देखील उडतात, पण भांडणं होत नाहीत. नंबर 17 क्यू या लोकांना जीवनामध्ये काही भेटण्याची इच्छा नसते, पण
यांना नशीब सगळं देतं. हे स्वभावाने खरे व इमानदार असतात. हे स्वभावाने खूप क्रिएटिव्ह असतात. हे त्यांच्याच दुनियेमध्ये मग्न असतात. प्रेमाच्या बाबतीत म्हटलं तर हे आपल्या जीवनसाथीबरोबर यांचे जास्त पटत नाही. नंबर 18 आर. या नावाची लोक जास्त सोशल लाईफ जगणं पसंत करत नाहीत. यांच्यासाठी त्यांची फॅमिली महत्त्वाची आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी यांना जाणं आवडत नाही. अभ्यासात जास्त रुची नसते. यांना ते काम करणे आवडते जे कोणीही करू शकत नाही. ही लोक खूप हुशार असतात. जीवनात खूप पुढे जातात. यांच्याकडे संपत्ती व धनाची कमतरता नसते. यांना जास्त हुशार व बुद्धिमान लोक आवडतात. हे दिसायला सुंदर असतात. कोणीही यांच्या प्रेमात पडेल अशीही असतात. ही लोक वैवाहिक जीवनात थोडी वरचढ असतात. नंबर 19 यस. ही लोक खूप मेहनती असतात. यांच्या बोलण्यावरून समोरचा व्यक्ती आकर्षित होतो. बुद्धीने तेज व विचार करून काम करतात. यांना आपल्या वस्तू दुसऱ्यांबरोबर शेअर करणे आवडत नाही. यांच्या बोलण्याच्या अंदाजाने ते लोकांसमोर वाईट बनतात. हे प्रेमाच्या बाबतीत खूप लाजतात. प्रेमाच्या बाबतीत खूप गंभीर देखील असतात. नंबर 20 टी. ही लोक खर्चाच्या बाबतीत खूप फ्री असतात. चार्मिंग दिसतात व आपल्याच दुनियेमध्ये असतात. म्हणजेच आपल्या दुनियेमध्ये खूप खुश असतात. मेहनत करणे यांना एवढं आवडत नाही, पण त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. ही लोक आपल्या मनातील कोणाबरोबर शेअर करत नाहीत. ही लोक खूप रोमॅन्टिक असतात, पण काही गोष्टी या गुप्तच ठेवतात. नंबर 21 यू. हे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होण्याचे प्रयत्न करत असतात, पण यांची कामे नेहमी बिघडत असतात. कोणाचे मन कसे जिंकायचे हे यांच्याकडून शिकावे. दुसऱ्यांसाठी हे कसल्याही परिस्थितीत वेळ काढतात. ही लोक खूप हुशार असतात. कधीही जीवनात मागे वळून बघत नाहीत. ही लोक आपल्या जीवनसाथीसोबत खूप खुश असतात व स्वतःच्या आनंदापेक्षा आपल्या जीवनसाथीच्या आनंदामध्ये मग्न होऊन जातात. नंबर 22 व्ही. हे व्यक्ती स्वभावाने थोडे ढिल्ले असतात. यांना जे मनाला आवडतं तेच ही लोक करतात. ही मनाने खूप साफ असतात, पण हे कोणाशी मनातील गोष्टी शेअर करत नाहीत. यांना बिनधास्त राहणे आवडत नाही. जर प्रेमाची गोष्ट कराल तर ही लोक प्रेमाचा कोणासमोरही मांडणी करत बसत नाहीत. कोणत्याही गोष्टीकडे गंभीरतेने हे बघतात. नंबर 23 डब्ल्यू. या अक्षरांची लोक संकुचित हृदयाची असतात. एकाच जागेवरून जाण्याचे देखील हे बोर होत नाहीत. यांच्यामध्ये इगो म्हणजेच घमंड खूप असतो. हे जिथे असतात तिथेच स्वतःचा मोठेपणा सांगू लागतात, ज्यामुळे समोरचा माणूस यांच्यापासून दूर जातो. प्रत्येक वेळेस ही सफल होतातच. यांना जास्त दिखावा पसंत नाही. प्रेमात हा ना करत ते पुढे जातात. तसेच आपल्या जीवनसाथीला ते आहे त्या रूपातच ॲक्सेप्ट करतात. नंबर 24 एक्स. ही लोक प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असतात. यांचा स्वभाव वेगळा असतो, पण यांना राग लवकर येतो. यांना हळूहळू काम करणं पसंत नाही. लवकर कामं आटपणे त्यांना आवडते. यांना लवकर एखाद्या गोष्टीबाबतीत बोर होतं. हे काय करणार याचा पत्ता ते कोणालाही लावत नाही. प्रेमाच्या बाबतीत फ्लर्ट करणे यांना आवडते. प्रत्येक नाते हे मनापासून निभवतात. वाय. या लोकांकडून कोणतीही सलाह घेतली तरी ते लोक योग्य रस्ता दाखवतात. हे खर्चाच्या बाबतीमध्ये कधीही विचार करत नाही. जेवण चांगले भेटले की खुश असतात. यांची पर्सनॅलिटी चांगली असते. हे लोकांना दुरूनच ओळखतात. यांना जास्त बडबडणं आवडत नाही. धनदौलत यांच्या आयुष्यात असतेच, पण यांना ती भेटण्यासाठी वेळ लागतो. प्रेमाबाबतीत म्हटलं तर ही लोक चांगल्या विचारांची व रोमॅन्टिक असतात. नंबर 26 झेड. या अक्षराची लोक लवकर मिक्स होतात. गंभीरता यांच्या स्वभावामध्ये असते, पण अगदी शांततेतच ही लोक काम करतात. ही लोक सगळं स्पष्ट बोलतात. तसेच आयुष्य एन्जॉय करतात. एखादी गोष्ट भेटली नाही तर रडत बसण्यापेक्षा पुढे जाणे यांना पसंत करतात. यांना दिखावा आवडत नाही. स्वभावाने हे रोमॅन्टिक असतात. यांच्याकडे कोणीही लगेचच अट्रॅक्ट होतात. प्रेमाच्या बाबतीमध्ये ही लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती होती. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमच्या नशिबाविषयी काय माहिती सांगते. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.